श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते. आज मी तुम्हाला सांगणार आहे खूप अत्यंत महत्वाच्या गोष्टी ज्या प्रत्येक स्त्रीला माहित आहे का. केस आपले जी प्रत्येक महिला काय करत असते, आपले जे केस आहे ती विकून टाकते. ते केस विकण्याचा परिणाम काय होतो, केस कुठल्या दिवशी धुवावे, कोणत्या दिवशी कापावे, याच्याबद्दल संपूर्ण माहिती मी माझ्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे, कारण की प्रत्येक स्त्रीसाठी हा अत्यंत महत्वाचा आहे. बघा, मी भरपूर ठिकाणी बघितले आहे की आपण काय करतो, आपल्या घरामध्ये जे आपण केस असतात, आपले जे केस असतात ते रोज आपण विंचरतो, त्यावेळेस भरपूर प्रमाणात आपले केस गळत असतात किंवा केस आपण विंचरताना भरपूर प्रमाणात निघतात. तर आपण काय करतो, कुठंतरी फेकून देतो, नाही तर भांडेवाली बाई येते तिला आपण विकून टाकतो. असं हे करणं चुकीचं आहे. सामुदायिक शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की ही जी स्त्री आपल्या घरातले केस लोकाला विकते, त्या घरामध्ये दरिद्रता निर्माण होते, त्या घरामध्ये कधीच लक्ष्मी माता स्थिर राहत नाही, त्या घरामध्ये लक्ष्मी माता येत नाही. लक्ष्मी माता ही नाराज होते आपल्यावर, कारण की जे केस असतात, ज्या बाईचे खूप लांब केस असतात तिला काय म्हटलं जातं, आपल्या हिंदू धर्मामध्ये त्या बाईला लक्ष्मीचं स्वरूप मानलं गेलेलं आहे, लक्ष्मी मानली गेलेली आहे. ज्या स्त्रीचे खूप लांब केस असतात तिला लक्ष्मीप्रमाणे तिच्याकडे बघितलं जातं. त्यामुळे आणि आपण काय करत असतो, आपण ह्याच चुका करत असतो. आपल्या घरामध्ये आर्थिक प्रश्न, आर्थिक जे प्रॉब्लेम आहे ते आपण स्वतः आपल्या घरामध्ये निर्माण करत असतो. आपल्यावर आपल्या मानसिक ताण असो, मानसिक आजार असो, ते आपण आपल्या स्वतःच आपण निर्माण करतो. तर ते कुठले कुठले आहेत तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. बघा, प्रत्येक स्त्री ही खूप चुका करत असते. आपण काय करतो, छोट्याशा एखाद्या स्टीलच्या भांड्यासाठी आपण आपले केस रोज साचवतो आणि ते केस साचवून आपण काय करतो, ते एखाद्या स्टील भांडेवाली बाई असते तिला विकून टाकतो. पण हे चुकीचं आहे. असं करू नका. तुमच्या घरातली लक्ष्मी जाते, तुमच्या घरामध्ये आर्थिक प्रश्न निर्माण होतात, मानसिक त्रास तुम्हाला होतो, आजार पण तुमच्यावर येतो, तुमचे आरोग्य चांगलं राहत नाही, त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये कटकट सुद्धा होते. कारण की केस विकणं हा खूप मोठं अशुभ सांगितलेलं आहे आणि केस कधीच विकत नाही. आपली जे केस असतात ते लक्ष्मी स्वरूप मानले गेलेले आहे आणि आपण सहज दुसऱ्याला देऊन टाकतो. त्या केसांचं दुसरीकडे काय होतं ते तुम्हाला माहित आहे का? कारण की आपण जर आपले केस दुसऱ्याला विकून टाकले तर तांत्रिक जे लोक असतात त्यांच्या हातामध्ये सुद्धा हे केस जातात. तांत्रिक लोक सुद्धा हे केस घेतात, कारण की तांत्रिक लोक हे त्यांची तांत्रिक शक्ती वाढवण्यासाठी या केसांचा उपयोग करत असतात. किंवा दुसरीकडे बघा, कुठंतरी वशीकरण असतं बघा. वशीकरण म्हणजे एखाद्या जे आपले केस असतात त्याच्यापासून सुद्धा वशीकरण होऊ शकतं आपल्यावर. त्याच्यामुळे जे आपले केस असतात ते कधीच फेकायचे पण नसतात आणि विकायचे सुद्धा नसतात. विकल्याने आपल्या घरामध्ये दारिद्र्यता येते आणि जर केस फेकले तर आपल्यावर वशीकरण होऊ शकतं. किंवा जे तांत्रिक लोक असतात ते त्याच्यावर तांत्रिक असं काहीतरी सिद्ध करतात आणि त्याच्यापासून सुद्धा आपल्याला हे सगळे त्रास होतात. कोणते कोणते त्रास होतात, मानसिक त्रास होतो, शारीरिक त्रास होतो, घरामध्ये कटकट असते, लक्ष्मी माता टिकत नाही, आपल्या घरामध्ये काही अडचणी, काहीतरी प्रॉब्लेम येत असतात. तर आपण ह्या चुका करत असतो. काय चुका, तर आपण आपले केस सहजच एखाद्या बाईला देऊन टाकतो. कशासाठी, तर भांड्यांसाठी. सहजच ते भांड 50-60 रुपयाला असेल, आपण साचवत जातो आणि ते जे सगळे केस असतात ते आपण विकून टाकत असतो. पण हे चुकीचं आहे. सामुदायिक शास्त्राप्रमाणे बघा, सामुदायिक शास्त्र हे सांगितलं की बाईची संपूर्ण कथा त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. बाई ही लक्ष्मीप्रमाणे मानली गेलेली आहे, लक्ष्मीचं एक स्वरूप आहे. आणि ज्या स्त्रीचे खूप लांब सडक केस असतात तिला हिंदू धर्मामध्ये लक्ष्मी माता मानली गेलेली आहे आणि आपण सहजच ते केस लोकांना विकून टाकत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला हे सगळे प्रॉब्लेम येत असतात. आता मी तुम्हाला अजून एक सांगणार आहे. जे केस असतात बघा, आता तुम्ही म्हणणार आता मी हे केस काय करायचे, तर काही करू नका. बघा, आपण जे केस असतो, आपण रोजच्या रोज आपल्या घरामध्ये केस निघत असतील, भरपूर प्रमाणात केस साचवायचे. किंवा तुम्ही तुमच्या आजूबाजूला माती असेल किंवा मोकळी जागा असेल तर त्याच्यामध्ये ती पुरून द्यायची ती केसांना. किंवा तुम्ही काय करायचं, ज्यावेळेस डस्टबिन मध्ये टाकतात त्याच्यावर थुंकून द्यायचं. का करायचं असं, तर आपल्यावर जे तांत्रिक लोक असतात तर थुंकलेले केस जे असतात ते अशुद्ध झालेले असतात. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या केसांना थोडंसं थुंकून ते केस तुम्ही डस्टबिन मध्ये सुद्धा टाकू शकतात. कारण की आपले केस कुणाच्या पाय
पायदळी पायाखाली जाणं सुद्धा अशुभ मानलं गेलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ह्या चुका करायच्या नाही. आपले जे केस आहे तुम्ही डस्टबिन मध्ये थुंकून टाकू शकतात किंवा तुमच्या आजूबाजूला मोकळी जागा असेल तर त्या मातीमध्ये तुम्ही पुरू शकतात खड्डा खोदून. तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या केसांची अशा प्रकारे काळजी घ्यायची आहे. आणि दुसरं म्हणजे बघा, प्रत्येक स्त्री ही आठवड्यामध्ये आपण केस धुवायची सुद्धा काही नियम आहे, केस कापायचे सुद्धा काही नियम आहे. तर त्याच्यातलंच सांगणार आहे आता की बघा, आपल्याला केस कधी कापायचे असतात आणि केस कधी धुवायचे असतात. बघा, अतिशय महत्वाचे दिवस असतात, जे विशेष दिवस असतात म्हणजे बघा, एकादशी आहे, पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, तर ह्या दिवशी परत सोमवार आहे. तर ह्या दिवशी आपल्याला आपले केस धुवायचे नाही. कारण की असं म्हटलं गेलेलं आहे की ह्या दिवशी जर आपण ह्या वारांमध्ये जर आपण आपले केस धुतले तर आपल्या घरामध्ये दरिद्रता निर्माण होते, आपल्यावर आर्थिक संकट निर्माण होतात, असं सुद्धा शास्त्र आणि सामुदायिक शास्त्राप्रमाणे सांगितले गेलेलं आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा याचा उल्लेख झालेला आहे. तर आपल्याला केस कधी धुवायचे आहे आणि केस कधी कापायचे आहे. बघा, स्त्रीने आपले जे केस असतात ते शुक्रवारच्या दिवशी धुवायचे असतात आणि शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला थोडे कट करायचे असले तर तुम्ही थोडेसे कट किंवा कटिंग वगैरे तुम्ही शुक्रवारच्या दिवशी करायचे असते. कारण की शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा वार असतो आणि त्या दिवशी जर आपण आपले केस किंवा आपण केस धुतले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो. आपल्या घरामध्ये धन, वैभव, ऐश्वर्य वाढत चालतं. आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही. त्यामुळे आपल्याला शुक्रवारच्या दिवशी धुवायचे आहे किंवा कापायचे आहे. पण सामुदायिक शास्त्रामध्ये असं उल्लेख केला गेलेला आहे की स्त्रीने कधीच आपले केस कापू नये, कारण की ती लक्ष्मी स्वरूप मानली गेलेली आहे. त्यामुळे स्त्रीने कधीच केस कापू नये. पण आता केस कापण्याचे फॅशन निघाली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, जर तुम्हाला कापायचे असतील तर तुम्ही शुक्रवारी कापायचे आहे आणि नंतर ना तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी तुमचे केस धुवायचे आहे. तुम्ही सोमवारी सुद्धा धुवायचे नाही, एकादशीला धुवायचे नाही, अमावस्येला धुवायचे नाही, पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा आपल्याला केसांवरून पाणी घेत नाही, हे चांगलं सांगितलेलं नाही. त्यामुळे आणि आता दुसरं म्हणजे आपल्यामध्ये बघा, याच्यात अजून सांगितलेलं आहे, मी तुम्हाला अजून एक सांगते की रोज जे आपले जे केस असतात तर प्रत्येक स्त्रीने तुम्हाला सांगते शनिवारी आणि रविवारच्या दिवशी सुद्धा आपल्याला केस धुवायचे नाही. कारण की आपल्या कुंडलीतला जो शनी आहे तो शनी, राहू आणि केतू कमजोर होतात आणि शारीरिक मानसिक त्रास आपल्याला उद्भवतो, आपल्याला आजार पण येतं, आपल्याला आर्थिक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे आपल्याला रविवारी आणि शनिवारच्या दिवशी सुद्धा केस धुवायचे नाही आणि केस कापायचे सुद्धा नाही. मी तुम्हाला एक वार सांगितला, तो म्हणजे शुक्रवारच्या दिवशी तुम्ही केस धुवू पण शकतात आणि थोडेसे कट सुद्धा करू शकतात. तर ही खूप छोटीशी माहिती आहे पण अतिशय प्रभावशाली आहे. बघा, केस कधीच विकू नका. केस विकणं खूप खूप अशुभ सांगितलेलं आहे. केस विकल्याने आपल्या घरामध्ये आर्थिक प्रश्न निर्माण होतात, आपल्याला मानसिक ताण निर्माण होतो, आपल्याला मानसिक आधार सुद्धा होतो, आपण आपल्या घरामध्ये सुख शांती राहत नाही, लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये टिकत नाही, आपल्या घरामध्ये